45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक झालेल्या बीडचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्या नांदेड येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड घातली। या कारवाईत घरातून 1,07,000 रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि शेतीची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाल्यानंतर एसीबीनं विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्या नांदेड शहरातील आनंदनगर येथील निवासस्थानी रात्री उशिरा धाड घातली। ही कारवाई पहाटे 2:30 वाजेपर्यंत सुरू होती। या कारवाई दरम्यान घरातून 1,07,000 रुपयांची रोख रक्कम, 3 तोळे सोन्याचे दागिने, 10 एकर शेतीची कागदपत्र जप्त करण्यात आली। मात्र यावेळी त्यांच्या बँक खात्याशी संबंधित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही। मोठ्या लाचखोरीच्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत असताना जमवलेल्या अवाजवी मालमत्तेचा तपास करण्यासाठी घराची झडती घेणं ही एसीबीच्या मानक कार्यपद्धतीचा भाग आहे। श्रीनिवास लखमावाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे रहिवासी आहेत। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून त्यांचं कुटुंब नांदेड शहरात वास्तव्यास आहे। त्यांचे वडील सेवानिवृत्त बँक अधिकारी असून गावात शेती आहे। तर 2016 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवून त्यांनी यश संपादन केलं होतं। त्यांचे घर गीतानगर नांदेड येथे जाऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये आम्हाला एकूण 1,07,000 रुपये रोख रक्कम व 3 तोळे सोनं असं मिळून आलेलं आहे। तसेच त्यांच्या घराची कागदपत्र, शेतीची कागदपत्र आणि घरजडतीमध्ये ताब्यात घेतलेली आहेत। तसेच गाडीची कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत। साधारण 10 एकर शेती असल्याचं पुराव्यावरून आम्हाला दिसून येत आहे।